एप्रिल महिन्यामध्ये तुमचा व्हिडिओ बघितला होता. भाव वाढतील असं तुम्ही सांगितलं आणि कांदा साठवा असंही तुम्ही म्हणालात. पण आताची स्थिती अशी दिसते की बाजार आता उलटे व्हायला लागले. इतकंच नाही तर उलटी पट्टी यायला लागली आहे. मग तुमचं सांगणं चुकीचं होतं ॲग्रो शिवारचं की कसं? शेतकऱ्यांची दिशाभूल होती आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मे महिन्याच्या अखेरीस कांद्याचे बाजारभाव काय राहतील? ते कुठे घटणार आहेत, कुठे वाढणार आहेत, हे सगळं आपण बघणार आहोत. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे 23 मे 2026, वार आहे माफ करा 24 मे 2026 आणि वार आहे रविवार. रविवार विशेषमध्ये आपण व्हिडिओ करत असतो. मागच्या 2 वेळेस आपण लहान व्हिडिओ केला, यावेळेस सविस्तर व्हिडिओ करतो आहे. त्यामुळे तुम्हाला त्याची कल्पना येईल. एका शेतकऱ्याने ही बोलकी प्रतिक्रिया दिली होती की मी माझ्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन कांदा साठवला, आता काय करायचं? मार्च महिन्यापासून तर आतापर्यंतचे ॲग्रो शिवारचे सगळे व्हिडिओ जर तुम्ही बघितले, तिथे अतिशय स्पष्ट रोखठोक सल्ला दिलेला आहे की कांदा जो टिकवणक्षम असेल, निर्यातक्षम असेल आणि ज्या कांद्यामध्ये पोंग्यामध्ये पाणी गेलं नसेल, गारपीट झाली नसेल, त्याच्यानंतर त्याची साईज चांगली आलेली असेल आणि जो 4 ते 6 महिने टिकू शकेल, निर्यातक्षम असेल, तो कांदा तुम्ही साठवा. मात्र पावसानं ओला असेल, भिजला असेल, थोडा जरी हवामानाचा परिणाम झाला असेल आणि त्याची साईज कमी झाली असेल, तर असा कांदा ताबडतोब मार्केटला घेऊन जा, भाव काही असो. असं एक नाही, 2 नाही, तर मागचे 2 महिने ॲग्रो शिवारनी सल्ला दिलेला आहे. अर्थात आणखी एक महत्त्वाचं, कांदा विकायचा की ठेवायचा हा तुमचा निर्णय आहे, तुमच्या गरजेनुसार घ्यायचा आहे. आम्ही सांगितलं की 4 महिने साठवा म्हणून आत्ता मार्चमध्ये कांदा टाकायचा आणि डायरेक्ट दिवाळीत काढायचा, तर त्याचं पाणी होऊ शकतं. साठवलेला कांदासुद्धा तुम्हाला टप्प्याटप्प्याने विकायचा आहे. अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे मे महिन्यात, जूनमध्ये, जुलैमध्ये या पद्धतीनं. आणि आता तो टप्पा आलेला आहे की तुम्ही साठवलेला कांदा थोडासा बाहेर काढायला हरकत नाही. कारण जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये असाल तर तुमचे बाजारभाव परत या आठवड्यामध्ये साधारण 50, 60, 70 रुपयांनी वाढतील, 100 रुपयापर्यंत वाढतील. आणखी जी अपेक्षित वाढ आहे ती मात्र अजून येणार नसली तरी वाढ आहे. काही बाजार समित्यांमध्ये वाढ दिसते, काही ठिकाणी घट दिसते आहे. तुम्ही जर अहिल्यानगरमध्ये असाल, तुम्ही जर मराठवाड्यामध्ये असाल, तर तुमचे बाजारभाव फार वाढणार नाहीत. म्हणजे आज वांबोरीला समजा 10 रुपये वाढले, उद्या ते कमी होतील, गोडेगावला 50 रुपये कमी होतील, परवा अहिल्यानगरमध्ये वाढतील, अशी सध्याची स्थिती आहे. एकूणच अहिल्यानगर जिल्ह्याचं आपण जर बघितलं, सरासरी ती 750च्या पलीकडे जात नाही आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अगदी सरासरी जी 550-600 होती ती 450वर आली आणि परत वाढून ती साधारण 600पर्यंत पोचते आहे. 600चा टप्पा गाठलेला नाही, ते पण तुम्ही लक्षात घ्या. सोलापूरमध्ये एक सवय लागलेली त्यांना, एकदम काहीतरी 1-2 पट्ट्या काढतात 2-2 हजाराच्या आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की बाजारभाव खूप आहे. पण प्रत्यक्ष सोलापूर मार्केटमध्ये 100 रुपये ते 1100 रुपये असे दर चालू आहे. सरासरी 900-1100 आहे. तर या 3 जिल्ह्यांचा हा जो सगळा भाग आहे, बाकीच्या ठिकाणी मार्केट संतुलित राहील. थोडक्यात काय, तर चाळीतला कांदा आता फोडावा का? काही ठिकाणी चाळी खराब व्हायला लागलेल्या आहेत, कसमादे पट्ट्यामध्ये. तर या ठिकाणी तुम्ही तसा निर्णय घेऊ शकता. जर खराबच होत असेल तर ठेवून काय करायचं? कारण याच्यामध्ये व्यापारी जो स्ट्रॉंग टिकणारा माल आहे त्यालाच सध्या प्रायोरिटी देत आहेत आणि या सगळ्या याच्यातनं तशा मालाला खरेदी होताना दिसते आहे. ॲव्हरेज बिलो ॲव्हरेजचा माल सुधारेल का? सध्या तशी शक्यता कमी दिसते. पण तरी पण पिंपळगाव आणि पुणे असे 2 बाजार समित्या आणि नाशिकमधल्या पण काही, इथे ॲव्हरेज बिलो ॲव्हरेजचा बाजार थोडा वधारलेला दिसून येतो आहे. एक 50-100 रुपयाचा फरक आहे. तर आता या आठवड्याचं विश्लेषण बघूया. कांद्याच्या आंदोलनाचंही आपण थोडासा आढावा घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं,
बरेचदा जिल्हावार बाजारभाव काय राहतील, कांदा विकावा की ठेवावा हे स्पष्ट संकेत आणि स्पष्ट संदर्भ हे आपण मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. जे मेंबर्स आहेत, जे हुशार शेतकरी ज्यांना बाजार समितीविषयी जागरूक आहे, त्यांना बारीक माहिती पाहिजे असतील, तर त्यांनी ते व्हिडिओ बघून त्यांचा फायदा होतो आहे. मात्र ज्यांनी मेंबर नाही आणि ज्यांनी ते व्हिडिओ पाहिलीच नाही, तर असे काही लोक कमेंट करतात. तुम्ही एकदा ते व्हिडिओ बघा आणि मग कमेंट करा की ॲग्रो शिवारचं काही चुकतं आहे का. तर तुमच्या लक्षात येईल की 95 ते 100% बाजारभाव आणि जे आहे ते सर्व बरोबर ठरलेलं आहे. आणि हे केवळ आत्ताचं नाही, या आठवड्याचं, हे मागच्या 4 ते 6 महिन्यापासूनच्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, तुम्हाला आजही या सगळ्याच्यातून माहिती पाहिजे असेल, तिथे जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते पुढे जाऊ शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, कुठे तेजी आहे ते बघूया आणि कुठे घट आहे ते बघूया, म्हणजे तुम्हाला अतिशय क्लिअर आणि स्पष्ट चित्र होईल. नाशिक पट्टा हा तुलनेनं मागच्या आठवड्यात सुरुवातीला कमी भाव झाला. शेतकरी आंदोलनं आणि असे सगळे लोक एकत्र येत आहेत, प्रश्न विचारत आहेत, त्याबद्दल बोलून झालं आहे. इथे मजबूत दिसतो आहे, त्याचा परिणाम झाला आहे. ॲग्रो शिवारनं आंदोलनाचा विषय काढताच लासलगाव बाजार समितीचे जे व्यापारी आहे की ज्यांनी एक पत्र दिलं होतं आणि बाजार समितीनं पण त्यांची बाजू घेऊन पुढे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं की आता हे संप करणार आहे कारण इंधन टंचाई आहे. मुख्यमंत्र्यांनी आधीच आश्वासन दिलं आहे किंवा सक्त सूचना दिल्या आहे की शेतकऱ्यांना इंधन पुरेसं मिळायला पाहिजे, मात्र साठेबाज जे आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आता लासलगावमध्ये व्यापाऱ्यांनी ज्या पद्धतीने पत्र दिलं की इंधन टंचाई आहे, तर तुम्हाला गंमत सांगायला हरकत नाही, लासलगाव, विंचूर, निफाड आणि थोडंसं मनमाड येवल्यापर्यंत जर त्या रस्त्याने तुम्ही फिरलात तर अनेक पेट्रोल पंप हे व्यापाऱ्यांच्याच नातलगांचे आहे. त्यांची नावं नाही घेत, कारण मी त्या गावचा असल्यानं तुम्हाला सांगतो. अमक्याचा पेट्रोल पंप, धमक्याचा पेट्रोल पंप, आणि हे सगळे परप्रांतीय व्यापारी आहेत, त्यातले 90% पांढऱ्या गादीवर बसणार आहे. आज मला टीका करायची नाही आहे, तो विषय नाही आहे. मग व्यापाऱ्यांचाच पेट्रोल पंप आहे, तुझ्याचकडे बाबा डिझेल आहे, तूच सगळं पुरवतो, मग तू काळा बाजार करतो का त्याच्यामध्ये, आणि तूच पत्र देतो व्यापाऱ्यांचं डिझेल संपलं, मग तुमचा हेतू काय आहे संप करण्याचा, हे पण एकदा समजून घ्यायला पाहिजे. आज काही कुठल्या व्यापाऱ्यावर किंवा हा टीकाचा भाग नाही आहे, पण हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की पेट्रोल पंप कोणाचे आहेत, संप तरी पण कोण करतं आहे कांद्याचं, आणि इंधन नाही म्हणून बोंबाबोंब कोण करतं आहे. म्हणजे नाफेडचा कांदा तुम्ही घ्यायचा, गोडाऊन तुमचेच, तुम्हीच साठवायचा, तुम्ही त्यातनं बक्कळ पैसे कमवणार, तुम्ही भ्रष्टाचार करणार, आणि हा कांदा पावशेर अर्धा किलो जर याच्यामध्ये मार्केटमध्ये गेला, एक गाडी 2 गाडी, तर तुम्हीच बोंबलणार आणि भाव पाडणार. मग तुम्हाला करायचं काय शेतकऱ्यांचं, तुम्ही त्या शेतकऱ्यांना गुलाम करणार आहात का, असे प्रश्न आहे. यासाठी आपण एक आंदोलन सुरू केलेलं आहे. याचा व्हॉट्सअपची लिंक दिली आहे ग्रुपवर, तुम्ही जाऊन तिथं जॉईन होऊ शकतात. अनेक शेतकरी जॉईन झालेले आहेत. हे सकारात्मक आंदोलन आहे ॲग्रो शिवारचं. आतापर्यंत रास्ता रोको झालं आहे, सगळं झालं, पण दुर्दैवानं या ज्या बाजार व्यवस्थेचं आहे, व्यापारी, आडते, दलाल, बिचवली आहे, बाजार समित्या यांचा कारभार, यांच्या विरोधात कुठलाही नेता बोलायला तयार नाही, कुठलंही आंदोलन बोलायला तयार नाही. हे पहिलं असं आंदोलन आहे की यांच्या विरोधात जाऊन आपण बोलणार आहोत. त्याचे परिणाम असे होत आहे की अनेक शेतकरी नेते आता पुढे येऊन संपाची भाषा करू लागलेले, तर आपण कांदा संप करूया. तर थोडासा झटका द्यायला पाहिजे. ॲग्रो शिवारच्या आंदोलनाची जी भूमिका आहे ती सकारात्मक आहे. आम्हाला कुठल्याही व्यापाऱ्याच्या दारात जाऊन कांदा ओतायचा नाही आहे, आम्ही कोणाच्याही तिथे रास्ता रोको करणार नाही, पण आम्ही तुमची जी सिस्टीम आहे तुमच्या मुळावर घाव घालणार आहोत. आम्ही ही बाजार व्यवस्था येणाऱ्या काळात शेतकऱ्यांची जी तरुण मंडळी आहे, तरुण शेतकरी ते ताब्यात घेतील, आम्हाला ते करायचं आहे. आम्ही थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहोत. सुरुवातीला कांदा मोफत वाटला जाईल, नंतर त्यातून मूल्य साखळी आम्ही आमची तयार करू, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. तर हे आंदोलनाबद्दल सांगू, त्यामध्ये आहे तर ते कधी होईल, काय होईल, त्याच्याबद्दल सगळे एकत्र आले की ते वेगवेगळ्या ठिकाणी कसं करायचं ते ठरवूया. सध्या तरी हे आंदोलन कुठल्याही गव्हर्नमेंट विरोधात नाही, कोणाच्याही विरोधात नाही, कोणालाही आरडाओरडा करून घोषणाबाजी, जात, धर्म, पंथ, शिवीगाळ असं काही होणार नाही. त्यामुळे तिथं आंदोलनामध्ये काहीतरी गदारोळ होईल असंही होणार नाही. शांतपणे 2-2, 3-3 गाड्या नाशिक, पुणे, नगर ज्या ठिकाणी लोकांना अपेक्षित आहे, काही परभणीचे शेतकरी आहे तिथं जातील, ते वाटून टाकतील.
म्हणजे तुम्हाला यायचं उलटीपाट्टी घेण्यापेक्षा आम्ही तो फुकट वाटू, अधिक महिन्याचं पुण्यही मिळेल काही जणांना, इस्लाममध्ये असतील तर त्यांना बकरी ईदचंही पुण्य मिळेल. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर हा पाप पुण्याचा काही भाग नाही, पण आंदोलनाचं या सगळ्या याच्यामध्ये आहे. आता पुढचा जो भाग आहे, तर नाशिकमध्ये तेजी दिसते आहे. तर त्या सगळ्या कारणामुळे ही प्रस्तावना त्यासाठी केली. थोडी प्रस्तावना अधिक झाली, त्याबद्दल माफ करा. साठवणुकीच्या क्वालिटीचा माल अजूनही चांगला आहे. व्यापाऱ्यांची खरेदी आहे, त्यांना पण गरज आहे आणि टिकाऊ मालाला मागणी आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अजूनही कांद्याला आधार आहे. नाशिक जिल्हा आणि नाशिकचा पट्टा, त्यामध्ये थोडासा धुळ्याचा, थोडासा नगरचा अलीकडचा असाही भाग त्याच्यामध्ये येईल. मात्र प्रॉपर नगरमध्ये नाही, म्हणजे कुठे तर तुम्ही सिन्नरचा काही भाग आहे किंवा अशा ठिकाणी. नागपूरमध्ये पांढऱ्या कांद्याला सपोर्ट मिळतो आहे. प्रक्रिया उद्योग, दर्जेदार मालाची मागणी आणि या सगळ्यातनं पांढरा कांदा तिथे वाढण्याची शक्यता आहे. आता पुणे बाजारामध्ये मोठी तेजी नाही आहे, पण स्थिरता दिसते आहे. लोकल रब्बी कांदा याची मागणी आहे, टिकून आहे. बाजार कोसळलेला नाही, उलट 50-100 रुपये वाढतो आहे, कमी होतो आहे. एकूणच गुलटेकडीचे भाव आपण व्हॉट्सअप चॅनलला टाकतो आहे, तुम्ही इथे पहिल्या कमेंटमध्ये ती लिंक बघू शकता. कुठे दबाव आहे? अर्थातच अहिल्यानगरमध्ये उन्हाळी कांद्याचा दबाव आहे. मध्यम दर्जाच्या मालावर दबाव आहे. व्यापारी सावधपणे खरेदी करतायत. लगेच तेजी दिसण्याची शक्यता नाही, स्पष्ट सांगतो. आले तर एक 10-20 रुपये इकडे तिकडे होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मालाची आणि एकूण क्वालिटी लक्षात घेता आवक मोठी आहे, निवडक खरेदी आहे. आणि ज्या बातम्या येत आहेत त्या सोलापूरपासून तर मराठवाड्याच्या पट्ट्यातून येत आहेत की उलटी पट्टी येणं, त्याच्यानंतर कांद्याचे भाव कमी होत आहे. इथून जास्त येत आहे. नाशिक परिसरातनं त्या येत आहेत, पण कमी येत आहेत, ते तुम्ही लक्षात घ्या. पुणे परिसरातून कमी येत आहे. तर हा सगळा भाग आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मार्केट कमकुवत राहील. धाराशिवमध्ये सुद्धा कांद्यावर दबाव आहे. सोलापूरमध्ये कांद्याच्या दरामध्ये चढ उतार आहेत. काही दिवस तेजी, काही दिवस घसरण, मी आधी सांगितलं आहे. मात्र इथं चांगल्या मालाला मागणी असली तरी ॲव्हरेज बिलो ॲव्हरेजला हे मिळणार नाही बाजारभाव. तो खराब होत असेल तर तुम्ही विकून टाका किंवा आंदोलनात सहभागी होऊन तो ग्राहकांपर्यंत नेऊन थेट तिथून काही त्यांच्याकडनं मदत नको म्हणायला, हा आपला आत्मसन्मान आहे, त्याची काही मूल्य आपल्याला घेता येईल का, त्या पद्धतीनं आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं की आता किंमत काय राहील ते पण सांगा. उन्हाळी कांद्याची संभाव्य रेंज 900 ते 1100 रुपये राहील. जे आपण ॲग्रोशिवार मॉडेल आहे ते कॅल्क्युलेट करून काढू शकतो. ब्रह्मदेव जरी आला ना तरी कांद्याचे बाजारभाव सांगू शकत नाही, किंवा एखादा तो ज्योतिषाचा ऋषी असतो तो जरी आला तरी कांद्याचे भाव सांगू शकत नाही. अशा अनेक प्रक्रिया येतात. आम्ही व्यापारामध्ये केस पांढरे केले, टकले झालो, मरायला टेकलो. आता माझं वय 90 आहे, पण मी कांद्याचे बाजारभावाचं प्रिडिक्शन करू शकत नाही, असे काही व्यापारी सांगतात. पण प्रत्यक्ष शेतकरी बांधवांनो, आपल्या कृषी विभागानं स्मार्ट प्रकल्प आहे, त्या अंतर्गत सोयाबीन, त्याच्यानंतर कापूस, मका आणि अशी जी काही पिकं आहेत त्याचं प्रिडिक्शन करायला मागच्या 2-3 वर्षांपासून सुरुवात केली आहे. याचं शेतकऱ्यांसाठी ट्रेनिंगही घेतलेलं आहे. वायदे जो बाजार चालतो की पुढे तेजी येईल, मंदी येईल, ही पण याच पद्धतीनं चालते. त्या आधारावर ते व्यवहार होतात आणि या सगळ्याचा स्टॅटिस्टिकल डेटा घेऊन त्यामध्ये थोडीशी रिस्क आहे. आपण ॲग्रोशिवारनं एक मॉडेल तयार केलेलं आहे आणि त्याच्या आधारे आपण हे सांगत असतो आणि मला फार अभिमान वाटतो आणि जे शेतकरी आहे त्यांनाही फार आनंद होत असेल की मेंबरशिपमध्ये जे आपण सांगतो तर ते खरं ठरत असेल. खरं ठरताना दिसतं आहे, खरं ठरत आहे की तिथपर्यंत ते विश्लेषण व्यवस्थित येत आहे. त्यामुळे कोणी सांगू शकणार नाही, तर तुम्ही अभ्यास करा. त्याच्यासाठी मागच्या 10-15 वर्षांचा डेटा बघा, वेगवेगळ्या विभागात जा, पत्रव्यवहार करा, मंत्रालयाशी भांडा, माहितीचे अधिकार वापरा, तुम्हाला पण सांगता येईल. आणि हे सगळं करायचं नसेल तर कांदा प्रशिक्षण घ्या आमच्या. 2 मिनिटात तुम्हाला बाजारभाव लगेच काढता येईल. तुम्ही व्यापारी असाल, शेतकरी असाल, कोणी असाल, त्याची इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करून कांद्याचं प्रशिक्षण घेऊ शकता. ठीक आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये अशी रेंज असेल, त्यामुळे टिकाऊ माल जो चांगला असेल, चांगला टिकणारा असेल, त्याला बाजारभाव मिळतील. ॲव्हरेज बिलो ॲव्हरेजची वाढ जी आहे ती फार होणार नाही, उलट त्यामध्ये कमतरताच येईल. कांदा चाळी जी आहे त्यामुळे
जर तुमचा कांदा खराब होत असेल, चाळीतला कांदा, तर तुम्ही टप्प्याटप्प्याने विकायला हरकत नाही, हेच मी सांगायची गरज नाही. मात्र टिकणारा असेल तर थोडं थांबा, 15 जून जुलैनंतर फरक पडणार आहे. या संदर्भात जूनच्या महिन्यात कसे बाजारभाव राहतील, मे महिन्यात कसे बाजारभाव राहतील हे सांगितलं होतं आणि आता तसंच होताना दिसतं आहे. जूनमध्ये कसे बाजारभाव राहतील हे आपण लवकरच सांगणार आहोत सगळ्यांसाठी. जोडून राहा. आणि एक महत्त्वाचं आंदोलन जे आहे, तुम्ही सगळे एकत्र आलात तर आपण पुढे जाऊ. अनेकांना नुसतं ते व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला म्हणजे आंदोलन होत नाही. तर त्याच्याविषयी एक उद्याच्या व्हिडिओमध्ये परत एकदा चर्चा करू, त्याची काय दिशा असेल. तुमची इच्छा असेल तर मी रस्त्यावर उतरायला केव्हाही तयार आहे. जोडून राहा. पुन्हा एकदा भेटूया. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.